नमस्कार. मी सौ प्रणवती यशवंत शितोळे, महिला आत्मनिर्भरता मार्गदर्शक आणि मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुपची संस्थापिका. आज बुधवार आणि रात्री 8ची वेळ. चांगुलपणाच्या चळवळीमार्फत आपण फेस ऑफ पॉझिटिव्हिटी या सदरामध्ये दर आठवड्याला भेटत आहोत. मागच्या आठवड्यामध्ये मी मंगळवारी तुम्हाला भेटले होते आणि माझं छोटंसं इंट्रोडक्शन तुम्हाला सगळ्यांना मी करून दिलं होतं. फेस ऑफ पॉझिटिव्हिटीचा मुळात उद्देशच हा आहे की चांगुलपणाची चळवळ, माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांच्या संकल्पनेतून साकारलेली चांगुलपणाची चळवळ ही आता सर्वदूर पोहोचत आहे आणि तिची पाळंमुळं सुद्धा सगळ्यांच्यापर्यंत घट्ट रोवली जात आहेत. तर फेस ऑफ पॉझिटिव्हिटीच्या माध्यमातून समाजाच्या सर्व अंगांना स्पर्श करून त्या माध्यमातून कोणत्याही समस्या किंवा अडचणी सोडवण्यासाठी आपली फेस ऑफ पॉझिटिव्हिटी किंवा त्या समस्याने अडचणींविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करणार आहे. अनेक मान्यवर, तज्ज्ञ, अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व तुमच्याशी संवाद साधणार आहेत. आजचा बुधवारचा दिवस हा माझा आहे. जसं मी माझी ओळख करून दिली की मी महिला आत्मनिर्भरता मार्गदर्शक आहे. महिला उद्योजकता आणि कौशल्य विकास हा माझा विषय आहे आणि दर बुधवारी रात्री 8 वाजता मी तुम्हाला भेटणार आहे. या भेटण्याचा उद्देश आहे की महिलांना उद्योजकतेविषयी असणाऱ्या असंख्य अडचणी किंवा त्यांना येणाऱ्या समस्या त्याच्याविषयी जागरूकता निर्माण करणं आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जर त्या अडचणींवरती काही उपाय देता आला, त्या समस्या सोडवता आल्या तर त्या माध्यमातून प्रयत्न करणं. कौशल्य विकास, महिला उद्योजकता किंवा असे असंख्य प्रॉब्लेम आपण बघतो, पण दुर्लक्ष करणं किंवा तो सोडवणं हे दोनच आपल्या हातात असतं. तर आम्ही तो वसा घेतलेला आहे सोडवण्याचा आणि मला वाटतं या माध्यमातून आम्ही सगळेजण चांगुलपणाचे सगळे जे आम्ही शिलेदार आहोत हे या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल ते अवेअरनेस निर्माण करण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं करत आलो आहोत. आजचा विषय आहे आपला स्वप्नांच्या पलीकडले. विषय ऐकून थोडासा गोंधळ निर्माण झाला असण्याची शक्यता आहे, कारण थोडंसं साहित्यिक वाटतंय किंवा रसिक प्रेक्षकांना काहीतरी आपण कविता किंवा ह्याचा कार्यक्रम तुम्हाला वाटला असण्याची शक्यता आहे. पण नाही, मी थोडंसं महिला उद्योजकता याविषयीच बोलणार आहे आणि कौशल्य विकास याविषयी सुद्धा, कारण स्वप्न हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. स्वप्न बघणं कुणाला आवडत नाही, प्रत्येकालाच आवडतं. आणि जसं आपण लहानपणापासून ऐकत आलो की मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं अविरतपणे कष्ट करत राहा, म्हणजे ती स्वप्न तुमची नक्की पूर्ण होतील. ज्या ज्या उच्च किंवा उत्तुंग व्यक्तिमत्वांना आपण बघतो, भेटतो आणि त्यांच्या सहवासातून, त्यांच्या विचारातून प्रेरणा घेतो, मला वाटतं त्या सगळ्यांनीही अशी मोठी स्वप्न बघितली असतील आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं ते झटले असतील. आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या सहवासातून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेतो आणि आपलं आयुष्य हे आपण सकारात्मक पद्धतीने जगतो. जसं मी माझ्या सेशनच्या वेळेला सांगितलं होतं की चांगुलपणाची चळवळ ही क्रिएटिव्हिटी, त्यानंतर सकारात्मकता आणि ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून सगळ्या समाजाला एका सकारात्मकतेच्या वातावरणामध्ये भारून टाकण्यासाठी आम्ही काम करतोय. चला तर मग ह्याच सकारात्मकतेनं भारून टाकण्यासाठी आपण आपल्याच्या सेशनला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे स्वप्नांच्या पलीकडले. त्यासाठी मी एक छोटीशी PPT बनवलेली आहे, ती मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. जसं मी सांगितलं की चांगुलपणाच्या चळवळीमार्फत आयोजित फेस ऑफ पॉझिटिव्हिटी आणि माझा विषय असणार आहे महिला उद्योजकता आणि कौशल्य विकास. आणि आजच्या विषयावरती आपण बोलणार आहोत स्वप्नांच्या पलीकडले. स्वप्न ते दिवा स्वप्न आहे की खरोखर धडपडून जगण्याचं स्वप्न आहे, हे त्या स्वप्न पूर्ण करणाऱ्यानंच ठरवायचं असतं. आणि ज्या ज्या वेळेला आपण स्वप्नांच्या विषयी बोलतो, मला वाटतं हे वाक्य आपण सातत्यानं ऐकत आलेलो आहोत. ड्रीम इज नॉट दॅट विच यू सी व्हाईल स्लीपिंग, इट इज समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप. आमचे प्रेरणास्थान असणारे माननीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विचारानं प्रेरित झालेलो आम्ही या विचाराकडे आणि ह्या कोटकडे अक्षरशः झपाटल्यासारखं बघतोय. स्वप्न असं बघा जे तुम्हाला झोपू देणार नाही, तर सातत्यानं तुम्ही त्या स्वप्नाच्या पाठीमागं
किती सातत्यानं प्रयत्न करत राहताय, ते पूर्ण करण्यासाठी धडपडताय, हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला वाटतं स्वप्न ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला ती पूर्ण करण्याची ताकद आपल्याला अनायसे मिळते. फक्त प्रश्न राहतो की आपण ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काय कृती करतो. आजवर अनेकदा तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल, बऱ्याच जणांच्याकडे तुम्ही ते अनुभवलेलं असेल, पण जोपर्यंत तुम्ही कोणत्याही चांगल्या वाक्यावरती किंवा चांगलं कोट आपण जे म्हणतो पॉझिटिव्ह कोट किंवा सकारात्मक विचार, जोपर्यंत त्यावरती आपण कृती करत नाही तोपर्यंत त्या वाक्याचा अर्थ आपल्यासाठी शून्य असतो. त्यामुळेच मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना अशी विनंती करेन की जर या सेशनमधनं एखादा सकारात्मक विचार, एखादा प्रेरणादायी विचार, एखादं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं, तर तो विचार फक्त तुमच्यापर्यंत सीमित न ठेवता तो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या विचारांवरती अंमलबजावणी करावी. असं म्हटलं जातं की दिवसभरामध्ये हजारो विचार प्रत्येक माणसाच्या मनात येतात, पण त्यापैकी किती विचारांवरती आपण कृती करतो ह्याच्यावरती थोडासा विचार व्हायला हवा. किती महत्वाचा आहे ना हा विचार. मला वाटतं स्वप्नच आपल्याला विचार देतात किंवा विचार आपल्याला स्वप्न देतात. हे दोन्ही एकमेकांना कोरिलेट करतं. त्याचा संबंध काय आहे आणि कशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपण चांगले विचार कृतीत उतरवून ते अंमलात आणून आपलं जीवन सकारात्मक आणि आनंदी जगू शकतो, हे जास्त महत्वाचं आहे. हा एक महत्वाचा कोट जो तुम्ही याच्या आधी बऱ्याच वेळेला ऐकला असेल. व्हॉट एव्हर द माइंड ऑफ मॅन, मी तर ह्युमन म्हणेन, कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह. जे जे काही आपण विचार करतो, ज्या ज्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवतो, त्या निश्चितपणे आपण साध्य करू शकतो. किती महत्वाचा विचार आहे बघा मित्रांनो, मैत्रिणींनो. कारण दरवेळेला असं म्हटलं जातं की मानसिक दृष्ट्या म्हणजे मानसोपचार तज्ञ तर बऱ्याच वेळेला असं सांगतात की प्रत्येक गोष्ट ही 2 वेळा घडते. पहिल्यांदा आपल्या मनामध्ये आणि दुसऱ्यांदा ती कृतीमध्ये. ज्या वेळेला मी लढाई जिंकणार असते त्यावेळेला माझं मन मला सातत्यानं सांगत असतं की ही लढाई मी जिंकणार आहे. तो आत्मविश्वास मला माझं मन, माझा विचार देतात आणि मग मी त्या पद्धतीनं कृती करायला सुरुवात करते आणि तो विजय माझ्या हातात येतो. कोणतीही स्पर्धा असेल, कोणतीही समस्या असेल किंवा दैनंदिन जीवनातला आपला कोणताही प्रसंग असेल, आपण दरवेळेला विचार करत असतो की मी आज या व्यक्तीला भेटणार आहे, मग मी कशा पद्धतीनं बोलेन, काय माझ्या मनात येईल आणि कशा पद्धतीनं मी त्याला रिॲक्शन देईल, त्यावरती ती व्यक्ती काय बोलेल. हा प्रसंग थोडासा वेगळा असू शकेल, पण तो प्रसंग आधी आपल्या मनात घडतो आणि मग तो प्रत्यक्षात येतो. जसं मला माझं आजचं उदाहरण द्यायला फार आवडेल. 1KUईच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही 50 महिला उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि अक्षरशः म्हणजे ही तर आपल्याला कोरोनानं सुवर्ण संधी दिलेली आहे की झूम असेल किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशाविदेशातल्या सगळ्या मैत्रिणींना मी भेटले, महिला उद्योजकांना भेटले आणि त्यांचा प्रवास या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी सगळ्या आपल्या महिला उद्योजकांसमोर, आपल्या फेसबुकच्या प्रेक्षकांसमोर मांडला. त्यातीलच बेंगलोरची माझी एक मैत्रीण लीना कुलकर्णी मला आज प्रत्यक्ष भेटली. हा आनंद खरोखर शब्दात सांगण्यासारखा नाही आहे, पण तिला भेटण्यापूर्वी माझ्या मनात सातत्याने हे सुरू होतं की बाबा लीना कुलकर्णी मॅडम येणार आहेत, त्या भेटणार आहेत. कसा आमची भेट कशी असेल, कशा पद्धतीनं आम्ही एकमेकांना ग्रीट करू, काय काय मुद्दे चर्चिले जातील आणि त्यातनं आउटपुट काय निघेल किंवा ते जे समाधान आहे ते मला आधीच्या माझ्या विचारांच्या माध्यमातून मला मिळत होतं आणि ज्यावेळेला तो प्रसंग घडला त्यावेळेचा आनंद आणि त्यावेळेचं समाधान तर फार वेगळं होतं. ह्या सगळ्या माध्यमातून मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की कोणतीही गोष्ट ही 2 वेळा घडते. पहिल्यांदा आपल्या मनात आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात. मग जर आपल्याला आपलं आयुष्य हे चांगलं करायचं आहे, सकारात्मक करायचं आहे, तर का सकारात्मक विचारांची पेरणी आपण आपल्या मनामध्ये करू नये? मला निश्चितपणे खात्री आहे की हे ह्याच्या आधी तुम्ही बरेच वेळेला ऐकलं असणार आहे, पण कृतीत किती वेळा उतरवलंय ह्याचा थोडासा विचार कराल का तुम्ही? त्यानंतर ज्यांना आपण शांततेचं प्रतीक म्हणतो असे गौतम बुद्ध. वी आर व्हॉट वी थिंक. ऑल दॅट वी आर अरायझेस विथ अवर थॉट्स. विथ अवर थॉट्स वी मेक अवर वर्ल्ड. किती सुंदर कोट आहे बघा. आपलं जग प्रत्येकाचं असं एक वेगळं जग असतं आणि त्या जगामध्ये आपण आपल्या विचारांच्या मार्फत आपल्या आजूबाजूचं वातावरण निर्माण करतो. ऑनलाईन स्वराज्याच्या माध्यमातून ही सातत्यानं आम्हाला सांगितलं गेलं की तुमच्या आजूबाजूला जे वातावरण असतं ज्या वातावरणात तुम्ही घडता ते वातावरण तुमच्या विचार करण्याच्या प्रक्रियेवरती
फार मोठा परिणाम करतं. मला थोडक्यात असं सांगायचं आहे की विचार आपले हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणावरती किंवा आपण ज्या व्यक्तींच्या सहवासात राहतो, जी पुस्तकं वाचतो त्याच्यावरती बऱ्याचदा अवलंबून असतं. आणि सातत्यानं जर आपण बघितलं, बातम्या असतील, न्यूज चॅनल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टीव्ही सिरियल्स असतील, सातत्यानं आपल्यावरती निगेटिव्ह गोष्टींचा भडीमार होत चाललेला आहे. आता सोशल मीडियानं सुद्धा ते एक चांगलं आपलं म्हणजे काय म्हणतो खेळणं झालेलं आहे. हातातला आपला मोबाईल फोन. ते ज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं एक आधुनिक ॲप आहे किंवा आधुनिक आपल्याकडे हातात ते खेळणं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. फक्त प्रश्न हाच आहे की त्याचा वापर आपण कशासाठी करतो. सकारात्मक विचार घेणं, प्रेरणादायी विचार ऐकणं आणि ते कृतीत उतरवणं, ह्या सगळ्यांमध्ये आपल्या विचारांचा फार मोठा परिणाम असतो. आपण जसे विचार करतो तसेच आपण घडतो. सो तो विचार करायला लावणं ही प्रोसेस एका दिवसाची नाहीये, नक्कीच नाहीये. त्यासाठी तुम्हाला सातत्यानं आपल्या मनावरती, आपल्या विचारांवरती काम करणं गरजेचं आहे. आपणच आपले विचार दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून बघणं फार गरजेचं आहे. ज्याही वेळेला आपल्या विचारांमध्ये काही नकारात्मकता डोकावू लागली आपल्याला असं वाटतंय, त्यावेळेला तिथं थोडंसं थांबून पॉज घेऊन तो विचारात सकारात्मकरित्या कसं बदलता येईल, सकारात्मकतेमध्ये कसं बदलता येईल ह्याचा विचार होणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्याचा स्वप्नांशी काय संबंध? नाव तर दिले स्वप्नांच्या पलीकडले आणि बोलतायत तुम्ही सकारात्मक विचारांवरती. तर ह्याचा फार मोठा संबंध आहे. स्वप्न आणि विचार हे दोघं एकमेकांवरती अवलंबून आहेत. आपण ज्या पद्धतीनं स्वप्न बघतो किंवा विचार करतो, तशाच प्रकारची स्वप्न आपल्याला पडतात. जसं म्हण आपण मराठीमध्ये ऐकलेलं आहे, "मनी वसे ते स्वप्नी दिसे." तुम्ही म्हणाल हे फार सोपं आहे का फार अवघड आहे हे माहिती नाही, पण करून बघायला काय हरकत आहे? हा प्रयत्न जर तुम्ही करायला तयार असाल, तर मी तुमच्या सोबत आहे. कारण सकारात्मक विचार करणं, स्वप्न बघणं आणि ती स्वप्न ज्यावेळेला सत्यात उतरतील त्यावेळेचा आनंद आणि समाधान उपभोगणं, मला वाटतं ह्यालाच तर आपण आयुष्य म्हणतो. हे माझं सगळ्यात आवडीचं वाक्य आणि ह्या वाक्यानं माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड बदल घडलेला आहे. वेअर युअर अटेन्शन गोज, एनर्जी फ्लोज अँड रिझल्ट शोज. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला आठवतंय का, ज्या वेळेला ज्या गोष्टींवरती आपलं लक्ष असतं, तिथंच आपली पूर्ण एनर्जी केंद्रित होते आणि तिथूनच आपल्याला बेस्ट रिझल्ट भेटतो. मुलींच्या बाबतीत म्हणाल तर शाळेत असताना अभ्यासाचा असेल, स्वयंपाक शिकत असताना स्वयंपाकाच्या बाबतीत असेल, लग्नाच्या वेळेला आपल्या भावी वराच्या बाबतीत असेल, लग्न झाल्यानंतर कुटुंबाच्या बाबतीत असेल, त्यानंतर मुलं झाल्यानंतर मुलांच्या बाबतीत असेल. जिथं-जिथं तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे, तिथंच तुम्ही तुमची पूर्ण ऊर्जा वापरलेली आहे आणि तिथंच तुमचे रिझल्ट्स तुम्हाला भेटलेले आहेत. एक गृहकृतदक्ष गृहिणी म्हणून तुम्ही नावाजले गेले असाल, कारण तुम्ही तुमचं गृहिणीपद अत्यंत तळमळीने आणि काळजीपूर्वक निभावताय. एक यशस्वी उद्योजिका म्हणून तुम्ही ज्यावेळेला तुमचं नावारूपाला याल, त्यावेळेला तुम्ही तुमच्या उद्योगाकडे तुमची लक्ष केंद्रित केलेलं असतंय आणि तिथंच तुम्ही तुमची एनर्जी सुद्धा देत असता. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये तज्ञ म्हणून तुमच्या सगळ्या सर्कलमध्ये परिचित असता, त्यावेळेला तुमचं लक्ष पूर्ण तुमच्या नोकरीमध्येच असतं. हे सगळीकडे हा जो नियम आहे हा सगळीकडे लागू आहे. मग अशा वेळेला आपण ज्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो, त्याच गोष्टीमध्ये आपली एनर्जी खर्च होते आणि तिथंच आपल्याला रिझल्ट भेटतो. फक्त होतं काय इथं, की आपण एखाद्या गोष्टीमध्ये चांगलं बघण्याच्या आधी पहिल्यांदा वाईट बघतो. जसं की आपल्याला सांगितलं गेलंय, बऱ्याच जणांनी ही कथा ऐकली असेल. पूर्ण पांढऱ्या शुभ्र फळावरती जर आपल्याला काहीतरी बघा म्हणून सांगितलं असेल, तर कुठेतरी एक काळा डॉट असतो, तोच आपल्याला पहिल्यांदा दिसतो. कारण हा मानवी मनाचा स्वभाव आहे. आपल्याला ज्या वेळेला आपण म्हणतो, की मला चांगलं काहीतरी बघायचं आहे, त्यावेळेला चांगलं शोधावंही लागेल. ज्यावेळेला आपण चांगलं शोधू, चांगलं सापडणार आणि तिथेच आपण आपली एनर्जी देणार आहोत. आता हा आपल्या स्वप्नांच्या बाबतीत कसा वापरायचा आहे, ते आपण बघूया. इथं आपला प्रश्न येतोय, स्वप्न म्हणजे काय? मला वाटतं ह्याचं उत्तर आपल्याला पहिल्या आपल्या स्लाइडमध्येच मिळालेलं आहे. आणि इथं मी स्पेशली महिलांसाठी किंवा स्त्री वर्गासाठी सांगेल, की प्रत्येक महिलेकडं भरपूर स्वप्न असतात आणि बऱ्याचदा ती अव्यक्त असतात. कधी वडिलांच्या भीतीनं, कधी समाजाच्या भीतीनं, कधी कोण काय म्हणेल. हां, आता ही परिस्थिती बरीचशी बदललेली आहे.
पण बऱ्याच ठिकाणी अजूनही तशीच आहे हे सांगताना मला थोडासा खेद वाटतोय. मी माझं स्वप्न का मोकळेपणानं सांगू शकत नाहीये? मी माझ्या स्वप्नावरती का काम करू शकत नाहीये? ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. ज्या वेळेला मी एखादं स्वप्न बघते, त्यावेळेला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा मार्ग कोणता आहे, हे शोधणं ही माझी स्वतःची जबाबदारी आहे. जसं 2015 मध्ये मी ठरवलं, की मला महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करायचं आहे. त्याआधी मी फक्त बोलत होते. पण त्यासाठी मी काही प्रयत्नच केले नव्हते. महिला सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय आहे? महिलांना सक्षम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यांना नोकरी मिळवून दिलं तर त्या सक्षम होतील का? त्यांना व्यवसाय करण्यासाठी मदत केली तर त्या सक्षम होतील का? त्यांचे कौटुंबिक किंवा वैयक्तिक प्रॉब्लेम सोडवलं तर त्या सक्षम होतील का? अशी वेगळ्या-वेगळ्या प्रश्नांनी मी माझं असं मन भंडावून सोडलं होतं माझ्या मनाला त्यावेळेला. ज्यावेळेला मी एकेका व्यक्तीला भेटत गेले, समजून घेत गेले आणि सक्षमीकरण म्हणजे काय हे ज्यावेळेला मला कळालं, त्यावेळेला मी ह्या स्वप्नाचं रूपांतर ध्येयामध्ये केलं. स्वप्न बघणं खूप सोपं असतं. खरंच मित्रांनो, हे मला सांगायला इथं माझ्या अनुभवातनं हे सांगायला मला फार आवडतं. कारण स्वप्न बघणं खरंच खूप सोपं असतं. अवघड असतं ते त्याचं ध्येयात रूपांतर करणं आणि त्याहीपेक्षा अवघड असतं ते ध्येय पूर्ण करणं. ज्या वेळेला आपण स्वप्नाचं ध्येयात रूपांतर करतो, त्यावेळेला ते झपाटले पण आपल्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला ते स्वप्न ध्येयात रूपांतरित होतं, त्यावेळेला असंख्य अडचणी आपल्या मार्गामध्ये आहेत, नाही असं अजिबात नाही. पण त्या येणाऱ्या अडचणींवरती, समस्यांवरती मार्ग काढत आपण ज्या वेळेला पुढे जातो ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण घडत जातो. आणि हे घडणं म्हणजेच यश, हे मला इथं सांगावंसं वाटतं. 2015 ते 2020 हा 5 वर्षाचा प्रवास, त्यामध्ये आलेले अनेक अनुभव, प्रसंग, अगदी महिलांच्या वैयक्तिक आयुष्यातले प्रश्न असतील किंवा त्यांच्या उद्योग व्यवसायातले प्रश्न असतील, ते सोडवताना मी केलेली कसरत आणि माझ्यावर त्यांनी ठेवलेला विश्वास हा निश्चितपणे इथं मला त्याबद्दल सांगावंसं वाटतं. कारण त्या विश्वासाच्या बळावरतीच आज मी माझं आत्मविश्वासपूर्ण प्रेझेंटेशन तुमच्यासमोर देऊ शकते. त्या महिलांनी स्वप्न बघितलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी त्या धडपडल्या. माझं काम होतं फक्त रस्ता दाखवणं, मार्गदर्शन करणं, पण त्या रस्त्यावरती चालायचं, तो मार्ग पूर्ण करायचं, हे ज्या त्या व्यक्तीचं काम होतं, ज्या त्या माझ्या मैत्रिणीचं काम होतं. तिनं ते अतिशय यशस्वीपणे पूर्ण केलं आणि त्या आता नवीन क्षितिजाला गवसणी घालण्यासाठी चाललेल्या आहेत. तर स्वप्न म्हणजे हेच, ज्याचं रूपांतर तुम्ही ध्येयात करू शकता. असंख्य विचार येतात, असंख्य विचारांप्रमाणे असंख्य स्वप्न आपल्याला पडतात. पण ज्या स्वप्नांचं रूपांतर आपण ध्येयात करू शकतो, तीच आपली सगळ्यात महत्त्वाची स्वप्न असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं हे पण तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असणार आहे. मी आज पुन्हा नव्यानं माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरून तुम्हाला सांगतेय. प्रोसेस वेअर ड्रीम्स कम्स इंटू रियालिटी. स्वप्न सत्यात उतरवण्याची प्रोसेस आपण बघतोय. खरं तर ही काय सिस्टीम किंवा हे नाही आहे, की बाबा या सिस्टीममध्ये माझं स्वप्न मी टाकलं आणि लगेच ते दुसऱ्या सिस्टीममधनं ते पूर्ण होऊन बाहेर आलं. पण नाही, प्रत्येकाची स्वतःचे असे काहीतरी आडाखे असतात. काम करण्याची पद्धत असते, विचार करण्याची पद्धत असते. त्याला जर सातत्याची जोड मिळाली, अविरतपणे कष्टाची जोड मिळाली, तर निश्चितपणे ते त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतात. हे मला इथं नमूद करावं वाटतं. ज्यावेळेला मी कोणतंही स्वप्न बघते, त्यावेळेला मला त्याला एक फिक्स डेट द्यावी लागते. जसं की प्रत्येक महिला वर्गांमध्ये मी आता बघते, बऱ्याचशा महिलांना हे सुदृढ आरोग्य असणं हे फार महत्त्वाचं आहे, असं त्यांना वाटतं. आणि आत्ताच्या या बदललेल्या जीवनशैलीनुसार प्रत्येकालाच ओबेसिटी हा आजार जडलेला आहे. वजन अचानकपणे वाढतंय, स्थूलत्व प्राप्त होतंय आणि त्याचाच परिणाम मग मानसिकतेवरती होतो. थोडीशी निराशा येते, आळशीपणा येतो किंवा नवीन काम करण्यासाठी कोणताही उत्साह राहत नाही, शिकण्यासाठीची ऊर्जा त्यांना राहत नाही. मग ह्याच एका प्रॉब्लेमला धरून आपण ही प्रोसेस समजून घेणार आहोत, की मला माझं वजन कमी करायचंय किंवा मला हेल्दी व्हायचं आहे. मी हे स्वप्न बघते, की समजा माझं वजन आता एवढं आहे आणि ते मला या तारखेपर्यंत एवढं करायचंय. 80 किलो वजन आहे आणि 6 महिन्यामध्ये मला ते 60 किलोपर्यंत आणायचं आहे. मी आता त्याला काय केलं, माझ्या स्वप्नाला मी एक डेट दिली आणि ऑटोमॅटिकली त्याचं ध्येयामध्ये रूपांतर झालं. ही एका दिवसाची गोष्ट नाही. जी मी डेट देतेय, फिक्स डेट 6 महिने, 7 महिने, वर्ष, तोपर्यंत सातत्यानं मला त्याच्यावरती काम करत राहायचं आहे. सातत्यानं मला त्या माझ्या ध्येयाबरोबर
माझ्या स्वप्नाबरोबर बोलत राहायचं की मला हे करायचं आहे. यासाठी एक साधी सोपी पद्धत ऑनलाईन स्वराज्याच्या सारथी केतन गावंड सरांनी आम्हाला सांगितली होती, ती म्हणजे की आपलं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे या आविर्भावात किंवा ह्या उद्देशाने आपल्याला ते स्वप्न मांडायचं आणि त्या पद्धतीनं आपल्याशी बोलायचं आहे. ते वर्तमान काळात लिहायचं आहे आणि त्याला वाक्य एक जोडायचं आहे की मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे की. आता जसं आपण मगाशी उदाहरण घेतलं वजनाबाबतीतलं, तेच उदाहरण मी या वाक्यामध्ये टाकून तुम्हाला सांगते की मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे की 31 जुलै 2021 ला माझे वजन हे 65 किलो असून मी अत्यंत आरोग्य संपन्न आयुष्य जगत आहे. अतिशय सोपं. हे करणं फार सोपं आहे. आज माझं मी एम डिक्लेअर केलं आणि मी त्याच्यावरती कामाला सुरुवात केली. पण जसं मी सांगितलं की रोज सातत्यानं त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. तोच पुढचा पॉइंट आहे हार्ड वर्क. हे करत असताना बरेचसे अडथळे तुमच्यामध्ये येणार आहेत. कारण वजन कमी करणं म्हणजे फक्त व्यायाम करणं का? नाही. फक्त डाएट करणं का? नाही. फक्त माइंडसेट योग्य असणं का? नाही. आणि फक्त झोप व्यवस्थित होणं का? अजिबात नाही. तर ह्या फक्त काढून टाकल्या आपण तर ह्या चारहीचा संगम म्हणजेच आपण आपल्या वजन कमी करण्याच्या ध्येयाकडे मार्गक्रमण करणार आहोत. त्यासाठी डाएट महत्वाचा आहे, व्यायाम महत्वाचा आहे, झोप महत्वाची आहे आणि सकारात्मक विचारसरणी माइंडसेट सुद्धा फार महत्वाचा आहे. ज्यावेळेला या चारीचं योग्य संतुलन आपल्यामध्ये बांधलं जाईल, आपण ते करू, त्याच वेळेला ते सातत्यानं केलं जाईल. हार्डवर्क नंतरचा पुढचा पॉइंट आहे कन्सिस्टन्सी. हे सगळं करत असताना बरेच अडथळे येणार आहेत, कार्यक्रम येणार आहेत, त्यावेळेला डाएट आपल्याला मोडावं लागू शकतं. कधी आळस येणार आहे, उशिरा उठावं असं वाटू शकतं. कधी रोज रोज काय तेच तेच करायचं. कारण बऱ्याच जणांचं मी बघितलं की सातत्यानं चालणं किंवा सातत्यानं सूर्यनमस्कार करणं, योगा करणं हे प्रत्येकाला आवडत नाही, प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार. पण आपण त्याच्यामध्ये व्हेरिएशन जर ठेवले म्हणजे एक दिवस योगा, एक दिवस चालणं, एक दिवस वर्कआउट, झुंबा म्हणा किंवा असे जे काही व्यायाम प्रकार आहेत ते जर ठेवले, व्हरायटी ठेवली, कारण करायचं आहे आपल्याला तर आपल्यालाच त्यामध्ये सातत्यानं ऊर्जा देत राहिली पाहिजे. या माध्यमातून म्हणजे काहीही करून त्यातलं सातत्य नाही खंडित होऊ द्यायचं आहे आणि आपली हार्डवर्क करण्याची तयारी कमी होऊ द्यायची नाही आहे. हे जर 6 ते 7 महिने आपण कंटिन्युअसली करत राहिलो तर मला खात्री आहे आपलं जे ड्रीम आपण ठरवलं होतं ते निश्चितपणे पूर्ण होणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट इथं ज्या सातत्यामध्ये जर 2 दिवसाचा खंड पडला, 2 पेक्षा जास्त दिवसांचा, तर ते पुन्हा कंटिन्यू व्हायला आपल्याला पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागते. सो एखाद दुसरा दिवस चालेल, पण 2 दिवसापेक्षा जास्त खंड कोणत्याही आपल्या स्वप्न सत्यतेच्या मार्गावरती आपल्याला आणायचा नाहीये. तर जे काही स्वप्न आपण बघणार आहोत ते पूर्ण करण्यासाठी एकतर त्याला फिक्स डेट द्या, त्याचं रूपांतर ध्येयात होईल. ध्येयात झाल्यानंतर रोज ते आपल्या मनाशी आपल्याला सांगायचं आहे, त्याची ऊर्जा जिवंत ठेवायची आहे रोज आपणच आपल्याशी बोलून आणि सातत्याने हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी या माध्यमातून आपलं ते स्वप्न आपल्याला सत्यात उतरवायचं आहे. 6 महिने हा फार मोठा काळ तुम्हाला वाटेल. छोटी छोटी ध्येय घ्या, छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करा. ते छोटं जरी काम आपलं, छोटं जरी स्वप्न आपलं पूर्ण झालं, मी तुम्हाला खात्री देते त्यावेळेला होणारा आनंद हा फार वेगळा असणार आहे आणि हा मी माझ्या स्वतःच्या अनुभवातनं तुम्हाला सांगते मैत्रिणींनो. जसं मगाशी मी बोलले की एम फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण महिला उद्योजकतेविषयी बोलतो त्यावेळेला एम असणं फार गरजेचं आहे. उद्योजकता म्हणजे सगळ्यांचा संगम आहे. सगळ्या आपल्या कौशल्यांचा, कलागुणांचा किंवा मला जे काही करायचं आहे त्या सगळ्याला मला ज्यावेळेला एकत्रित बांधता येईल, ते व्यवस्थित मांडता येईल, त्यावेळेला आपण त्याला आपलं ध्येय म्हणू शकतो किंवा आपण उद्योग करणार आहोत असं म्हणू शकतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कोणतंही एक क्षुल्लकचं कारण आपल्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करायला कारणीभूत ठरतो. असं जर व्हायचं नसेल तर त्या ध्येयाची एनर्जी आपल्याला सातत्यानं जिवंत ठेवली पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही कोणतंही स्वप्न बघताय, त्याचं ध्येयात रूपांतर करताय, त्यावेळेला ते कसं सत्यात उतरवायचं ह्याचे मार्ग आपल्याला शोधायचे आहेत. त्यावरती काम करायचं आहे आणि ते सातत्यानं करायचं आहे.
ह्याविषयी आपण आपल्या नेक्स्ट मंथच्या सेशनमध्ये बोलणारच आहोत की महिला उद्योजकता आणि ध्येय पूर्ती याविषयी एक सेपरेट सेशन आपण घेऊ. त्यावेळेला डिटेल मी तुम्हाला या बाबतीत सांगणार आहोत. पण ध्येय आपण ज्या वेळेला म्हणतोय त्यावेळेला ते अचीव करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमधून घडत गेलेलो आपण, हेच आपलं आयुष्य जगण्याचे एक सार आहे असं मला वाटतं. हार्डवर्क. अ ड्रीम डझंट बिकम रियालिटी थ्रू मॅजिक. महत्वाचं आहे. इट टेक्स स्वीट डिटर्मिनेशन अँड हार्डवर्क. लक्षात येतंय? ते पण वाक्य तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल. जसं मी मगाशी म्हणाले की हार्डवर्क करणं फार गरजेचं आहे आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे स्मार्ट वर्क करायची सवय लागलेली आहे. पण ते स्मार्ट वर्क सुद्धा सातत्यानं जर आपण व्यवस्थितपणे पूर्ण केलं तर निश्चितपणे आपण आपलं ध्येय गाठू शकू. व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा रेग्युलर आपण जे काही काम करतोय त्या कामामध्ये असेल, जर आपण हार्डवर्क, स्मार्ट वर्क हे दोन्हीचं कॉम्बिनेशन जर ठेवलं तर निश्चितपणे आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकू. मगाशी एक स्वप्नाचं उदाहरण आपण घेतलं ते होतं वजन कमी करण्याचं. दुसरं एक महत्वाचं उदाहरण मला सातत्यानं तुम्हाला म्हणजे इथं सांगावंसं वाटतं ते म्हणजे नवनवीन कौशल्य शिकण्याचं. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की मला हे शिकायला पाहिजे, गरज आहे, हे मला यायला पाहिजे, मला हे कौशल्य शिकायला पाहिजे. जसं की सोशल मीडिया वापरणं असेल किंवा सोशल मीडियावरती आपलं काय बिझनेस असेल, व्यवसाय असेल त्याचं मार्केटिंग करणं असेल किंवा मला ऑनलाईन प्लॅटफॉर्म पूर्ण हाताळायला शिकायचं आहे. हे कौशल्य शिकण्यासाठी तुम्हाला जेवढं हार्डवर्क आणि स्मार्टवर्कची गरज आहे ना तेवढीच जास्त पेशन्सची गरज आहे. कारण पेशन्स असल्याशिवाय आपण कोणतीही नवीन टेक्नॉलॉजी शिकू शकत नाही. जसं इथं सांगितलं की ही कोणतीही मॅजिक नाही आहे. मी आज आले आणि उद्या लगेच मला आलं. जसं मराठीमध्ये म्हण आहे, पी हळद आणि हो गोरी. असं हे होणारं नाही आहे. तर यासाठी सातत्यानं तुम्हाला पेशंटली ते शिकायला पाहिजे. त्याच्यावरती सातत्यानं प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट शिकू शकता. कौशल्य शिकणं हे सुद्धा कोणाचंही ध्येय असू शकतं. नवनवीन कौशल्य शिकणं, त्याच्यामध्ये पारंगत होणं. मला वाटतं गृहिणींच्याकडे तर तो एक खास गुण असतो. कारण सातत्यानं नवनवीन रेसिपी ट्राय करणं आणि त्या रेसिपी जमल्या की त्यामध्ये म्हणजे सातत्यानं करून त्या पारंगत होणं. बघा तुम्हाला आठवत असेल तुमच्याच हाताचा कुठला तरी एखादा पदार्थ हा फार चविष्ट होत असेल आणि त्याचं सगळीकडे कौतुक होते. तो अचानक आला का तुम्हाला? नाही. तर ते तुम्ही शिकलात. ते शिकण्यामध्ये फार पेशन्स होते आणि ते सातत्यानं तुम्ही त्याच्यामध्ये नाविन्य आणत राहिलात. त्याच्यामध्ये तुमच्या हाताची चव आणि तुमचे वेगळे-वेगळे म्हणजे प्रयोग करण्याची तुमची पद्धत हे सगळं करून तुम्ही त्या पदार्थामध्ये तुम्ही मास्टरी मिळवली असणार आहे. सो त्यालाच आपण हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कचं कॉम्बिनेशन म्हणू शकतो. जसं मी म्हटलं की स्मार्ट वर्क. सो बी स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिलिव्हंट अँड टाइम बेस्ड. स्मार्टचा लॉंग फॉर्म आहे. त्या आधी सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असणार आहे. ध्येय ज्या वेळेला आपण ठरवतो त्यावेळेला ते स्पेसिफिक असणं फार गरजेचं आहे. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये मला काम करायचं आहे किंवा ज्या क्षेत्राशी निगडीत माझं ध्येय आहे त्याच्याशी ज्या क्षेत्राशी निगडीत माझं काम आहे त्याच्याशी निगडीतच माझं ध्येय असणं फार गरजेचं आहे. ते मेजरेबल असायला पाहिजे. जसं मी मगाशी सांगताना तुम्हाला सांगितलं की मला किती किलो कमी करायचं हे मला माहिती असलं पाहिजे. मला फक्त वजन कमी करायचं आहे. किती कमी करायचं आहे हे असलं पाहिजे. अटेनेबल असलं पाहिजे. ते आपण साध्य करू शकू असं असलं पाहिजे. कारण बऱ्याचदा मी बघितलंय की स्वप्नाचं रूपांतर हे ध्येयात होतं, पण ते पूर्ण न झाल्यामुळं निराश होऊन आपण त्याचा पाठलाग करणं सोडून देतो आणि हा प्रत्येकाचाच प्रॉब्लेम आहे. नाही बाबा आपल्याला हे जमत नाहीये, सोडून देऊया. पण जर सुरुवातच आपण छोट्या-छोट्या ध्येयाचं रूपांतर हे साध्यतेमध्ये करत गेलो, ध्येय साध्य करत गेलो, तर मला निश्चितपणे खात्री आहे की ते अटेनेबल होत जाईल आणि तुम्हाला कळेल की अटेनेबल ध्येय कशा पद्धतीनं सेट करायचं आहे. त्यानंतर रिलिव्हंट आहे. ते तुमच्या क्षेत्राशी रिलिव्हंट असणं फार गरजेचं आहे. ज्या ध्येयाला अनुसरून तुम्ही काम करताय किंवा ज्या स्वप्नावरती तुम्ही काम करताय त्याच्याशी ते रिलेट होणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं टाईम बेस्ड आणि त्याला काहीतरी वेळेची मर्यादा असली पाहिजे. इथं एक उदाहरण सातत्यानं मी ऐकत आली आहे केतन सरांच्याकडून, तेच मला इथं द्यावंसं वाटतं की लाईट बिल ज्यावेळेला आपल्याला येतं त्यावेळेला त्याच्यावरती ड्यू डेट येत असेल. लाईट बिल एक उदाहरण आहे. मोबाईल बिल असेल, लाईट बिल असेल किंवा कुठलंही बिल ज्यावेळेला आपल्याकडे येतं त्यावेळेला त्याला एक ड्यू डेट दिली जाते.
विचार करा, जर ड्यू डेट नसती तर आपण भरलीच नसती कधी. सो आपण शेवटपर्यंत वाट बघतो. ड्यू डेट आहे ना, त्यावेळेला आपण भरू. तसंच आपलं ध्येयाचं आहे. ध्येयाला जर तुम्ही टाईम दिला, तर त्या टाईम फ्रेममध्ये, त्या टाईम लिमिटमध्ये मला ते पूर्ण करायचंच आहे, हे तुमचं मन तुम्हाला सातत्यानं सांगत राहतं आणि मग ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपडत राहता. सो बी स्मार्ट. आणि फायनली द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस टॉपिक इज बी कन्सिस्टंट. आणि कन्सिस्टन्सी इज द की. ज्या वाक्यानं माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवला, ज्या वाक्यानं मी माझं ट्रान्सफॉर्मेशन अनुभवते, ते वाक्य म्हणजे पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धात नेहमी पाणी जिंकतं, शक्तीच्या जोरावर नाही तर सातत्याच्या सामर्थ्यावर. कोणत्याही छोट्या गोष्टी असू दे किंवा मोठी गोष्ट असू दे, त्याच्यामध्ये तुम्ही सातत्यानं काम करत राहिलात तर निश्चितपणे तुम्ही यशस्वी होता आणि ते सातत्य तुम्हाला घडवत जातं. ज्या वेळेला आपण स्वप्न, ध्येय, हार्डवर्क, स्मार्ट वर्क हे सगळं बोलतोय, त्या सगळ्याला जो टेको आहे ना, तो आहे हा सातत्याचा. बी कन्सिस्टन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. ज्या वेळेला सातत्यानं आपण एखादी कृती करत राहतो, त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये मास्टर होतो. जसं इंग्लिशमध्ये म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपल्याला परफेक्ट व्हायचं असेल तर प्रयत्न करत राहिले पाहिजेत आणि सातत्यानं करत राहिले पाहिजेत. कसं वाटलं तुम्हाला हे आजचं सेशन, हे मला निश्चितपणे सांगा. स्वप्नांच्या पलीकडले हा विषय घेऊन स्वप्नांचं रूपांतर ध्येयामध्ये कसं करता येईल आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्यानं कसं काम करता येईल, याविषयी मी तुमच्याबरोबर आज बोलले. मला निश्चितपणे कळवा तुम्हाला हे सेशन कसं वाटलं. आणि आजपासून मी तुमच्याशी एक टॅगलाईन माझी शेअर करणार आहे. आज सकाळीच मला ती मिळाली. कीप ट्राईंग, कीप लर्निंग आणि कीप ग्रोईंग. जास्त महत्त्वाचं आहे. सो थँक्यू सो मच. चांगुलपणाच्या चळवळीमार्फत आयोजित फेस ऑफ पॉझिटिव्हिटीमध्ये आज मी तुमच्याशी बोलले स्वप्नांच्या पलीकडले या विषयावरती. आजचं सेशन कसं वाटलं हे सांगायला विसरू नका. पुढच्या बुधवारी 8 वाजता आपण भेटतो एक नवीन विषय घेऊन त्याच्यावरती चर्चा करताना. थँक्यू सो मच.